आहे मार्गस्थ. आता मात्र इथे काय करते नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील त्या दरम्यान एक धाव सुखरूपरित्या घेतली गेली आहे आणि या एक धावेसह धावसंख्या झाली आहे 4. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा चेंडू मार्गस्थ या पहिल्या षटकातला. आणि या डॉट बॉलसह षटकाची होतीये समाप्ती. 1 ओव्हर 3 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय नक्कीच वैदू 11 चंडीगाव या संघाकडून. दुसरं षटक आपण पाहतोय धीरज यांच्या मार्फत हाताळलं जाईल आणि फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता स्ट्राईक एंडवर अनिकेत प्रयत्न करतोय वारंवार. आता मात्र प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळतंय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय अनिकेत नावाचा खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला त्यानंतर आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला. काय घडतंय नक्कीच डायरेक्ट हिट असती तर कुठेतरी धोका पत्करला होता. बट सुखरूपरित्या एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि या एक धावेसह धावसंख्या झाली आहे 8. 8 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय 1.2 षटकांचा झालेला आहे खेळ आणि धावा लगावल्या त्या 8. आता मात्र फटका सुरेख आहे आणि चौकार पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी. नक्कीच आक्रमकता पाहायला मिळतीये दोन्ही एंड्स वरून. आता मात्र काय घडतंय इन टू दी हँड्स पतन. समाप्त. बॅट्समन ऋषी बॅक टू दी जग आउट. नक्कीच आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू मार्गस्थ असणार आहे. आता मात्र फळी फिरवली होती पण चेंडू जाऊन समाविष्ट झालाय क्षेत्र यष्टीरक्षकाच्या हातात आणि डॉट बॉल. 5 चेंडूंचा झालाय खेळ. उर्वरित
शेवटचा चेंडू या षटकातला आपण पाहतोय. दुसरं षटक आहे मार्गस्थ. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. आता मात्र फटका खेळलाय. नक्की क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला गेला तर दरम्यान एक धाव सुखरूपरित्या घेतली गेली. या एक धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर 2 षटकांच्या अखेरीस. आपण पाहताय आत्ताच आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत वसईचा एक सुरेख आवाज प्रमोद शेडगे सर. वेलकम टू कॉमबॉक्स. आणि पुढची सूत्र मी तुमच्याकडे सोपवतो. ओव्हर टू यू प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच. प्रथमेश माने यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. अनिकेत आणि गौतम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैदू 11 चिंडीगाव 13-1 सध्या स्थिती. प्रतिम चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. काय बॉल डिलिव्हर केला होता. लेग कटर बॉल होता. अगदी फिंगरचा चांगला वापर केला मिस्टर कृपेश या गोलंदाजाने. फायर पास्तळ एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला वैदू 11 चंडीगाव. सुपर चांगला वेग होता परंतु वेगेवर बरोबर नियंत्रण ठेवून गोलंदाजी करताना कृपेशला आपण पाहतायत. अचूक टप्प्यावर भेदक मारा. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. दोन पूर्णांक 2 ओव्हरचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. चांगला बॉल होता. पायावरचा बॉल अगदी फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. गुड एफर्ट. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. काय एफर्ट घेतले गेलेत. सर्व टीम या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर जात असताना पाहायला मिळते. त्यांचा सन्मान नुकताच करण्यात आला. बॅटची एज घेत विकेट किपरच्या हातामध्ये यस्ट्रेकन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना धक्का क्रमांक 2 वैदू 11 चंडीगाव टीमला. दुसरा धक्का. चौदा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक पालघर 2026 आपण अनुभवतायत. या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, अंतिम रात्र. ओमसाई स्पोर्ट्स या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. जालिमजी तडवी साहेब सध्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य विजयजी गांगुर्डे, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष मितेजी राऊत, उपविभाग अध्यक्ष हर्षलजी मेस्त्री, शाखाध्यक्ष अजितजी अंबेलकर, विनायकजी कोळसकर माथाडी कामगार सेना, चिनाईजी राऊत उपशाखा अध्यक्ष, यतीनजी वैर उपसचिव सरावली. वेळेला बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. अतिशय चांगलं मात्र आपण पाहू शकलात निर्णय घेतला गेला आणि ब्रिजेश कावड यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. काय सांगतो तो जो उभा आहे त्याला बाहेर काढा आणि वरती कारण एक बॉल अडलेला आता गेल्या मॅचला.
हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. यावेळेला रनआउटची संधी, परंतु जुगल तांडेल त्या ठिकाणी शार्प नजरेने पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगला थ्रो केला होता, परंतु इथे कलेक्शन अचूक झालं नाही आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. मृणाई घरत यावेळेला दर्शवतात की 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. वैद्य 11 चंडीगाव टीम सध्या बॅटिंग करत असताना स्ट्रगल करते तिसऱ्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. काहीतरी बातचीत करत असताना दोन्ही अंपायर्स. अगदी नेत्रदीपक आयोजन कुणालजी घरत हे सुद्धा आयोजकाच्या भूमिकेत चांगले मेहनत घेत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. तन्मयजी संख्या असतील, महाराष्ट्र सैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ध्रुव राऊत, त्यानंतर साहिल राऊत आणि कुणाल पाटील असे 3 कॅमेरामॅन सध्याच्या घडीला आपण पाहतायत या मैदानात आहेत. या संपूर्ण कॅमेरामॅनचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही आणि फलंदाज कव्हर पॉइंट मध्ये झेल करवी. टू द डगआउट, विकेट डाऊन, थर्ड विकेट डाऊन. 16 3 सध्या आपण पाहतायत. गौतम बॅक टू द डगआउट. 5 बॉल मध्ये 2 रन केल्या. 40चा स्ट्राईक रेट, 3 डॉट. हवी तशी कामगिरी झाली नाही आणि निराशजनक कामगिरी करत असताना परततोय बॅक टू द पॅव्हिलियन. सोळा धावा झालेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाच्या समाप्ती अखेर. गोविंदा 1 वर खेळ करतोय. आतापर्यंत त्याला सुरेख साथ मिळालेली नाहीये. फार पास्तर टीम सध्या आपण पाहतायत. निरंजन करत एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, बाळू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आपल्या करिअरमध्ये. खासदार चषक स्वतः अनुभवलं. ग्राउंड लेवलला काम काय असतं निरंजन घरतचं. अॅक्युरेट आणि अॅक्युरेसी प्रत्येक पंचांचं. मग संध्याकाळचं आगमन झाल्यानंतर व्हीआयपी ट्रीटमेंट निरंजनजी घरत यांच्या माध्यमातून मी अनुभवली. त्याबद्दल त्यांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. यावेळेला बॅटची एज प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन मिळेल गोविंदाच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फ्रेंड्स, क्रिकेट क्लब सरावलीच्या या ऐतिहासिक मैदानात आज ऐतिहासिक क्षण आपल्याला पाहायला मिळतील. कारण वर्ष पहिले आहे मनसे चषकाचं आणि पहिल्याच वर्षामध्ये हा चषक कोण उंचावेल याकडे लक्ष असणार आहे. सुवर्ण हस्ताक्षरात तो इतिहास लिहिला जाईल. कलकशाताने बॉल हवेत खेळले गेले होते. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. इरादे पक्के स्पष्ट केले होते. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित महेशला परतावं लागलं असतं डगआउटच्या दिशेने. परंतु इथे पार्टनरशिपची गरज आणि ती पार्टनरशिप सध्या होत असताना पाहायला मिळते. भाग खूप दूर होते नो डाऊट. जर डायरेक्ट बॉल हिट झाला असता स्टम्प्सला तर 4था धक्का बसू शकला असता. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाहीये. प्रत्यक्षात तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 101% तुम्हाला ते द्यावे लागतात. ती मेहनत, ती चिकाटी, ते कसब, कला, कौशल्य, माणस, मनसुबा, हेतू, उद्देश. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. बॅकवर्ड पंच केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे ती 22. एकंदरीत 20 या धावसंख्येवर 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 46चा प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवतोय, परंतु त्याच्या पलीकडे जाईल का? कारण 3 फलंदाज ऑलरेडी बाद झालेत आणि त्यानंतरचा हा प्रवास थोडासा यावेळेला संघर्षमय पाहायला मिळतोय.
हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, कारण गोविंदाला माहिती आहे 3 फलंदाज ऑलरेडी बाद झाले, संघ संकटात आहे आणि अशा वेळेला थोडंसं कुठेतरी बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो आणि तेच गोविंदाने सध्या तरी केलंय. परंतु गोलंदाजाचं एका साईडला लाविण्याचं मी कौतुक करेन की त्याने हात खोलण्याची मुभा दिलेली नाहीये फलंदाजाला. हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी राहिले. लाविन्य लाईन अँड लेनचा राजा आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेले, परंतु इथे चांगले प्रयत्न केले होते फिल्डरचे. ऋतव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, एक अपकमिंग रायझिंग स्टार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22, 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. दी फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. वेळेला शॉट फुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये व्यवस्थित कनेक्शन होऊ शकलं नाही. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन मिळेल आणि इथून जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांमध्ये तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 16 मिनिटाचा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल आणि त्यानंतर आपण येणार आहोत 5व्या षटकाला. प्रारंभ होईल. सध्याच्या घडीला स्थिती आहे वैदू 11 चंडीगाव या टीमची 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अगदी फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. आज शेवटची रात्र आणि अगदी सर्वजण एक्साइटमेंट झाले. जे प्रेक्षक वर्ग टाकीवर काही बसलेले आहेत त्यांना विनंती करेन की थोडेसे आपण पाय आहेत ते वर करून बिनधास्त बसा, कारण एखादा बॉल जर तिथे डायरेक्ट जर कदाचित आदळला तर थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट होतील. त्यामुळे हात जोडून मी सर्वांना विनंती करतो, प्लीज. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये वळूया. ऑन साईडला महेशचा फटका स्क्वेअर लेगला. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. 24 धावा पहिल्याच पर्वामध्ये. अतिशय चांगली संकल्पना. 8 षटकांचे सामने सध्याच्या घडीला कसोटी मी म्हणेन, कारण 8 षटक ही पालघर जिल्ह्यामध्ये कधीच होत नाहीत. ते या स्पर्धेने रेकॉर्ड केलंय. त्यावेळेला बॅट स्विंग झाली होती. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावेल. धीरज पुढे सरसावत असताना परंतु 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीने संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वा आहे प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या
55 वर जाऊन पोहोचले गेले, एकंदरीत 26 वर जाऊन पोहोचले गेले. क्षमस्व वानगाव आणि उमरोळी, विपुल सीसी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. चौथा सामना आपल्या भेटीला येईल. 26 लॉस ऑफ 3 विकेट 2 बॉलच्या समाप्तीनंतर. फायर पास्तळ एका साईडला. काय गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. चांगला बॉल. कृपेश काय मेहनत घेत असताना, एफर्ट या वेळेला पणाला लावत असताना पाहायला मिळतोय. कारण इथे जिंकायचंय. प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच आलेला असतो, परंतु तुमची रणनीती, तुमचं गेम प्लॅनिंग, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा अप्रोच इंटेंट, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो ज्या वेळेला तुम्ही मैदानात उतरता त्यावेळेला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केलाय. गोविंदा त्रस्त झालाय सध्या. विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश चांगली विकेट किपिंग करत असताना. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक विकेट किपिंग बाय मयुरेश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक कृपेश. चौथा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. या बॉलला मात्र सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मनसे चषक षटकार. एक फटका खेळला होता. मिडल ऑफ द बॅटने बॉल बरोबर कनेक्ट झाला गोविंदाच्या, आणि गोविंदाने सांगितलं जा बॉल शोधून आणा. 32 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कलात्मकता दाखवली चौथ्या बॉलवर. कृपेशने अगोदर 3 बॉल जे पद्धतीने व्यवस्थित हाताळले. 5 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. 32 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे एज घेत बॉल कव्हर पॉइंट मध्ये, डिक्लरेशन झोन मध्ये बॉल वळतोय. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय, आणि 5 षटकांसाठी तुम्ही वेळ जो घेतलेला आहे तो 20 मिनिटांचा. आता 2 षटकं बिंदास्त 15 मिनिटे आणि 39 सेकंद आहेत. नो डाऊट अबाउट इट. 33ला 3 सध्या आपण पाहत आहेत. गोविंदा 8 बॉलमध्ये 14 रन. बॅटिंग पॉवर प्ले पंच जुगल तांडेल त्या ठिकाणी मॅन फ्रॉम सातपाडी दर्शवत असताना आपण पाहत आहेत. तिसरे अंपायर आहेत जयजी मोरे, यांना आपण पाहत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज थोडेसे रिलॅक्स असतील कारण 3 पंच आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून 7 मॅचेस आहेत, आणि त्यामुळे या स्पर्धेत 122 षटकार मयूर घरत टोटल टुर्नामेंट 6 दाखवत आहेत. नमित घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. अगदी चांगलं वर्क केलंय या संपूर्ण व्यक्तिमत्वांनी, आणि त्यामुळे ओम साई स्पोर्ट्स सध्याच्या घडीला या विभागातलं अप्रतिम चॅनल बनलं गेलंय. कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही उतरता त्यावेळेला तुम्ही मन लावून जेव्हा काम करताना त्यावेळेला सक्सेस 100% तुम्हाला मिळतं. परंतु काम करायचं म्हणून करायचं, क्वालिटी दाखवायची नाही, फक्त दिवसभराचं काम करायचं, हे कधी कधी मात्र जेव्हा माइंड मध्ये तुमच्या येतं ना त्यावेळेला तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. परंतु आजपर्यंत मन लावून काम केलंय. ते गोराईचं बीचवर असो, भर पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये मयूरने सांगितलं नाही की इथे मी करणार नाही, करणार. आता त्यांनी शब्द दिला मुकेशभाई भंडारे यांना. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत डिक्लरेशन झोन मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मृणय यावेळेला दर्शवतायत. 34 धावा झाले, 34 रन. सध्या मनोजजी राऊत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सुरेशजी गरज साहेब, 5वी रात्र. काय अप्रतिम. त्यांनी मात्र पहिला बॉल पडल्यापासून शेवटचा बॉल पडेपर्यंत ते उपस्थित असतात, आणि क्रिकेट प्रेमी असावे तर असे असावे सुरेशजी गरज यांच्यासारखे. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. अप्रतिम चांगली गोलंदाजी. निरंजन घरत हे मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर. वेदांत 11 वाडा टीम मधून खेळताना सुप्रीमो ट्रॉफी सारखी स्पर्धा गाजवली. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु कृपेश वॉट अ कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल काही सुटला नाही, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दाखवत असताना इनक्रेडिबल कॅच.
फलंदाज महेश टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 4 गॉल. सध्या ऍडव्हर्टाईज आपण करूया. जिथे 4 व्हीलर लावलेली आहे बरोबर समोरच तिथे मनोज शेट्टी यांचं सध्या ब्रेकफास्टचं स्टॉल त्या ठिकाणी लागलं गेलंय. कोणाला ब्रेकफास्ट करायचं असेल तर बिंदास आपण करू शकता, परंतु स्वखर्चाने, फ्री मध्ये नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. निरंजन गरजची हीच खूबी आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर काही कसे मोजके गोलंदाज आहेत की ते झटपट गोलंदाजी करतात. यावेळेला हेच म्हणेन ना, निरंजन गरजने क्विकली गोलंदाजी करत असताना 2 षटकं, 8 बॉल डॉट, 4 रन, 1 विकेट. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 4चा इकॉनॉमी. निरंजन गरज हॅट्स ऑफ, मॅग्निफिसंट बॉलिंग. आणि त्या दिवशी सुद्धा मी उल्लेख केला की टायगर अभी जिंदा आहे. आणि या वेळेला काही गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. भरपूर वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिलेत आपल्या करिअरमध्ये, नो डाऊट. अनेक खेळपट्ट्या, मग ती मातीचीच खेळपट्टी नाही तर सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर सुद्धा आपल्या नावाचा बोलबाला त्याने ठेवलाय. मग रबर बॉल क्रिकेट असो, 40+चं. मितेशजी राऊत साहेब यांचे सासरे बुवा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुनीलजी गरज साहेब, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आज त्यांना सुद्धा अभिमान असावा की खूप चांगलं स्पर्धेचं आयोजन केलंय आमच्या जावई बापूंनी. या वेळेला अप्रतिम चांगला फटका. आणि काय सुनीलजी गरज यांचं स्वागत भव्य केलंय. षटकार, वन शॉट. बरोबर या वेळेला आपण पाहिलं खूप चांगला फटका. गोविंदा थांबणार नाहीये. गोविंदाला माहिती आहे मला इथे थांबायचं नाहीये, रडायचं नाहीये, तर लढायचंय. चांगला फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 34 वरून 40 वर जाऊन पोहोचली गेली. Faster. जे पास्तळ गावातील आपण पाहिलं तर फायर पास्तळचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि आयोजक गणेशजी गरज साहेब, मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला वा, वीरेंद्र सेवाग, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा फटका, चाबूक शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत, सनसनाटी, झिन्नाटेदार गोविंदाच्या बॅटमधून 6 लगातार 2 बॉलवर 2 षटकार. लाविन्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार त्या ठिकाणी घेण्यात आलाय. आक्रमकता सिद्ध केले. पण जे गरज साहेब आणि संपूर्ण त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत उपस्थित झालेले फायर पास्तळचे पदाधिकारी, त्यांचं करूया आपण वेलकम. सुचेंद्रजी साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत, वेलकम आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. 46 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोविंदाने प्रथमतः वेळ घेतला. आता नॅचरल खेळ दाखवत असताना पाहायला मिळतोय. मितेश राऊत साहेब त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजक. अप्रतिम चांगला बॉल होता. यॉर्कर बॉलला सन्मान दिला. गोविंदाला माहिती आहे चांगले बॉल जेव्हा येतील त्यावेळेला आपण त्याचं पनिशमेंट जरूर, खराब बॉल येतील तेव्हा पनिशमेंट जरूर करू, चांगले बॉल येतील सन्मान देऊ. आणि हेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. 7व्या षटकात गिअर चेंज केलाय. 47ला 4. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम बॅटिंग करताना वैदू 11 चंडीगाव हा वानगाव या विभागातील संघ आहे. तर एका साईडला फायर पास्तळ
हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये लाविन्य कमबॅक करणं जाणतो हा गोलंदाज. आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की अचूक टप्प्यावर गोलंदाजी. लाविन्यने मनामध्ये तेच ठेवलं की 2 बॉलमध्ये काय झालं मला माहिती नाहीये. आता मला पुढे फक्त डॉट बॉलवर फोकस करायचंय. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. चांगला बॉल होता. यावेळेला आपण पाहू शकताय दर्शकच्या बॅटमधून एक रन मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने 48च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 7वं षटक आणि 7व्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन बॉलर तयार. निरंजन घरत मंद मंद पावलांनी पुढे येत आहेत. स्ट्रॅटेजी आखली जाते पण एक्सपिरियन्स आहे आणि लाविन्य त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शॉट मिळॉन अगदी खेळपट्टीच्या बाजूला. सध्या श्वान साधाने सीट पडून प्रसाद आणि सिद्धू यांच्याकडून 3 विकेट जर घेतले फायर पस्ताच्या गोलंदाजाने 500 रुपये आहेत. यावेळेला अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता. चुरकस मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे आपण पाहू शकतायत एक रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 49. बरोबर 7 षटकं तुम्ही मॅक्झिमम 26 मिनिटात फेकली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. मनसे चषक सध्या आपण पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा सध्या चर्चेत असणारी ही स्पर्धा आपण पाहत आहेत की 8 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. ती स्पर्धा आहे तरी कोणती? कारण पुढील वर्षामध्ये काल मितेजी राऊत यांनी सांगितलं की जवळजवळ या स्पर्धेला 12 टीम्स वेटिंगवर होत्या. यावरून सिद्ध होतं की पुढील वर्षामध्ये किती टीम वेटिंगला असतील. त्यांनी आताच सांगितलं असेल. 49ला 4. गोलंदाज धीरजचा पहिलाच बॉल. अगदी सरळ बॅटचा वापर केलाय. फेकी होईल तत्पूर्वी दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि गोविंदाला परतावं लागेल. ऍब्सोल्युटली परफेक्ट थ्रो पाहायला मिळतोय निरंजन घरतचा. लॉंग ऑफ कडे होते. चांगला थ्रो केला विजेच्या वेगाने आणि फलंदाज बाद. गोविंदा एक सेट फलंदाज. बॅक टू द डगआउट. 14 बॉल मध्ये 29 रन त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली इनिंग साकारली. फलंदाज बाद. पंधरा बॉल 30. 200चा स्ट्राईक रेट. 1 डॉट 3 षटकार. वॉट इनिंग. गोविंदासाठी जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत डगआउट मध्ये. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. 50ला 5 बॉल आहेत. धीरजचा हा बॉल थोडासा खाली राहिला होता. धीरजकडे सुद्धा एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 वर 5. दर्शन आणि संजय. त्या दिवसामध्ये यज्ञेश घरतला इंजुरी झाली होती तरी सुद्धा मी क्रिकेट खेळणार, क्रिकेट पासून दूर जाणार नाही, क्रिकेट माझ्या रक्तात आहे आणि कंबवलीच्या मैदानात तो पुन्हा एकदा त्याच जोशाने उतरला. इथे धीरजच्या हातामध्ये बॉल विसावला जाईल का? यस. विकेट डाऊन. फलंदाज बाद. संजयच्या खेळीला पूर्णविराम. टू द पॅव्हिलियन. 6वा धक्का गॉन.
चांगला कॉटन बोल्टचा यावेळेला विकेट मिळतोय. धीरज चांगली गोलंदाजी. शॉट मिड ऑन मधून आता थोडासा पुढे आणला गेलाय फिल्डर, जेणेकरून दर्शनला स्ट्राईक यावेळेला न मिळावी. त्यासाठी हा गेम प्लॅनिंग निरंजन गरजचा आहे. हाच एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. 50ला 6 या बॉलला लेफ्ट केलं होतं. जुगल तांडेल वळतायत आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. ओमसाई स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या आपण आहोत. ते एक विश्वासाचं चॅनल, सुरावली गावाचं हक्काचं चॅनल आहे. 51ला 6. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे आपण पाहिलं तर त्यासाठीच तिथे फिल्डर ठेवण्यात आला. पहा किती गेम प्लॅनिंग अप्रतिम पाहायला मिळतं. शार्प गेम प्लॅनिंग याला म्हणतात, कारण माहिती आहे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी इथे मात्र दर्शन जीवाची आकांक्षा करेल आणि त्यामुळे आतापर्यंत डॉट बॉल धीरज खूप चांगली गोलंदाजी. परंतु इथे यज्ञेश सध्या इंजुरीने त्रस्त आहे. स्माईल त्याच्या चेहऱ्यावरची आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. काय कनेक्ट बॉल झालाय आणि सरळ बॉलला फेकून दिलं. निरंजन पाहतच राहिले. व्हॉट अ शॉट. हम भी किसी से कम नाही. प्रजेच्या पाठमधून षटकार. हा फटका असा आला ना, कार्लोस ब्राथवेटचा तुम्ही षटकार पाहिला असेल, जो फोरामचा वापर करताना पाहायला मिळाला. त्या पद्धतीने हा षटकार आपण पाहू शकलात. वाह, क्लास. आणि या वेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट, परंतु तिथे लँड व्यवस्थित झाला नाही आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. पुष्कर घरतच्या हातामध्ये बॉल विसावला. 57ला समाप्ती झाली या वेळेला पहिल्या इनिंगची. चिराग 2 मिनिटं. 8 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 57ला 7, 58 धावांचं लक्ष्य. चला, युवा 11 उमरवळी आणि विपुल सीसी बानगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स म्हणजे जॉईंट व्हायचंय. हा रिप्ले प्रिव्हियस बॉलचा हेलिकॉप्टर शॉट चांगला खेळला होता, परंतु इथे तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. ओके, यावेळेला पुढे सरसावला आणि पुष्करने अप्रतिम चांगला झेल टिपला गेला आणि इथे विकेट मिळाली. मॅच समरी सध्या आपण पाहणार आहोत ओमसाई स्पोर्ट्सच्या चॅनेलवर. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत पहिल्या हाफ मॅचची जी समरी आहे त्यावेळेला आपण पाहूया. सध्या गणेशजी गरज साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर आहेत वैदू 11 चंडीगाव, अनिकेत. जुगलजी तांडेललाच वेलकम आहे या फायनल डेला. अनिकेत 7 वर, ऋषी 5 वर, गौतम 2 वर. गोविंदाने आक्रमकता दाखवली. रनआउट झाला 30 वर 15 बॉल मध्ये 200चा स्ट्राईक रेट. दर्शन 1 वर, संजय 0 आणि प्रजयने षटकार मारला. एक्स्ट्रा 2च धावा खर्च केल्या, ही सुद्धा महत्वाची बाब आहे. मॅच समरी आपण पाहताय. बॉलिंग चार्ट. निरंजन 2 षटक 4 रन, वाह, 1 विकेट 2चा इकॉनॉमी. धीरज 2 षटक 18 रन 3 विकेट 9चा इकॉनॉमी. कृपेश 2 षटक 13 रन 2 विकेट 6.50चा इकॉनॉमी. लाविन्य महाग ठरला 22 रन, फॉलोअप विकेट. 12ला 1, 14ला 2, 16ला 3, 34ला 4, 50ला 5, 50ला 6 आणि 57ला 7. 2 एक्स्ट्रा, 8 षटक 57 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चंडीगाव संघ आपण पाहतायत वैदू 11 आणि 48 बॉलमध्ये 51 रन हे सामन्याचं समीकरण. आणि आता थेट वळूया आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर प्रथमेश माने टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतोय पुढील 2 संघांमध्ये या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. आणि नक्कीच आत्ताच आपण पाहतोय आपल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत युवा उद्योजक मोहसिन शेख सर. स्वागत असणार आहे मनापासून आपल्या आयोजकांमार्फत. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून इथे या मैदानात उपस्थित राहिलात, या स्पर्धेला आपली वर्णी लावलीत, यासाठी आयोजकांमार्फत आपलं मनापासून स्वागत असणार आहे.
यायचंय आणि आपल्या या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. वेलकम. नक्कीच आपण पाहतोय आपले मान्यवर यांची उपस्थिती खरंच आमच्यासाठी खूप मोलाची असणार आहे. मी विनंती करेन मोहसिन सर अँड टीम यांनी आपल्या या मुख्य डायसवरती विराजमान व्हायचंय. श्रेय राऊत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये आज तो कॉमेंट्री बॉक्स जॉईनच नाही करणार. आज प्रमुख पाहुणे म्हणून त्याची ओळख आणि नुकतंच आगमन झालंय ग्रामपंचायत सदस्य सरावली अतिश राऊत साहेब. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला ज्यांनी बॉल स्पॉन्सरशिप केलेले आहेत आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. अतिश राऊत साहेब मनसे चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 4 दिवस ते कोकणामध्ये होते आणि आज ते उपस्थित झालेत या फायनल डेला. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. यानंतर ग्राउंड स्टाफ आयोजकांना विनंती करेन की मार्किंग करून घ्यायचे खेळपट्टीची. 58 धावांचं लक्ष आणि जाऊया प्रथमेश यांच्याकडे. नक्कीच आपण पाहतोय आपले सर्व मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि पाहुण्यांचं स्वागत करणं सत्कार करणं ही आपली परंपरा आहे. तर जाऊयात आणि आपली परंपरा पूर्ण करूयात. मी विनंती करेन जालिम तडवी सर यांना की ग्रामपंचायत सदस्य पास्तळ गणेश घरत सर यांचा यथोचित सत्कार आपल्या या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. मी आमंत्रित करेन गणेश घरत सर यांना. आपले मुख्य आयोजकांच्या भूमिकेत असलेले जालिम तडवी सर यांच्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे गणेश घरत सर यांचं. नक्कीच तदनंतर पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करू इच्छितो आतेश दादा राऊत यांचा सत्कार केला जाईल. मी विनंती करेन अजित दादा यांना की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण जे बॉल पाहतोय अवघ्या पहिल्या दिवसापासून आजच्या या 5वी रात्रीपर्यंत जे चेंडू वापरले जातात ते नक्कीच आतेश दादा राऊत यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर केले गेले आहेत. असं सहकार्य जेव्हा मिळतं तेव्हाच या पद्धतीचे सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद दादा आपल्या सहकार्यासाठी आणि आपली साथ अशीच कायम आयोजकांसोबत असेल याची आम्ही आशा बाळगतो. आणि वळूयात या पुढील सत्काराकडे. मी आमंत्रित करेन पुढील सत्कारासाठी. पुढील सत्कार असणार आहे माजी ग्रामपंचायत सदस्य सालवड महेश घरत सर आणि हा सत्कार सुनील घरत सर यांच्या हस्ते केला जाईल. नक्कीच आपल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. सर्व मान्यवरांनी सजलेला हा मंच सुरेखरित्या आयोजन नियोजन आपल्या सर्व आयोजकांमार्फत पाहायला मिळतंय आणि त्याच आयोजनाला दाद देताना आपले सर्व मान्यवर. या पुढील सत्कार असणार आहे महेश घरत सर
यांचा सत्कार झालेला आहे. तदनंतर मी विनंती करेन KPL सदस्य सुचेंद्र घरत सर आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन पूनम घरत सर यांना. पूनम घरत सरांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल. नक्कीच आपण पाहतोय आपले मान्यवर कुणबी समाजाची प्रीमियर लीग असते त्या प्रीमियर लीगचे सदस्य क्रिकेटवर प्रेम असणारे सुचेंद्र घरत सर यांचा सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आलात. नक्कीच मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार केला जातोय. तदनंतर पुढील सत्कार असणार आहे निलेश राऊत सर यांचा आणि हा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा जालिम तडवी सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. नक्कीच आपण पाहतोय निलेश राऊत सर यांचा देखील सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच आपण पाहतोय आपले अजून एक मान्यवर कृष्णाजी घरत या मैदानात दाखल झाले आहेत. मी विनंती करेन सर यायचंय, आपल्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. कृष्णाजी सर प्लीज या. त्यानंतर पुढील सत्काराकडे आपण वळणार आहोत. आताच आपल्यासोबत जॉईन झालेले युवा उद्योजक मोहसिन शेख सर यांचा सत्कार केला जाईल आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन अतुलजी राऊत सरांना. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल मोहसिन शेख सर यांचा. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या आयोजकांना सुंदर सहकार्य आपल्या मार्फत लाभलं त्याबद्दल आपले मनापासून आम्ही आभारी आहोत. आणि आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि हा यथोचित सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावर पार पडतोय. मी धन्यवाद मानेन सर्व मान्यवरांचे की आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथे आलात आणि या स्पर्धेला आपली वर्णी लावली. मुख्य व्यासपीठ पूर्णतः सजलेला पाहायला मिळतोय. आपल्या या मान्यवरांच्या पदस्पर्शाने सुरेख आयोजन नियोजन या मैदानाच्या आतमध्ये सुंदर स्पर्धा पार पडतीये. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. अजून एक सत्कार आपल्या या मुख्य व्यासपीठावर असणार आहे. जयेश भानुशाली सर यांचा सत्कार देखील केला जाईल आणि हा सत्कार करण्यासाठी मी मितेश दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. कीच आपण पाहतोय जयेश भानुशाली सर यांचा देखील सत्कार आपल्या या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मायेची उबदार शॉल या स्पर्धेचं प्रतीक, एक सुरेख सन्मान चिन्ह आणि हे पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत केला जातोय. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आलात. सर्व ग्रामस्थ मान्यवर थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने ही सुरेख स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सरावली गावच्या या सुंदर मैदानात ही स्पर्धा पार पडतीये. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 सर्व मान्यवरांचे आयोजकांमार्फत मनापासून स्वागत असणार आहे आणि आम्ही आभारी आहोत आपण वेळात वेळ काढून इथे आलात. धन्यवाद टू ऑल. जाऊयात मॅचचा हाल काय चालू आहे पाहूयात. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रमोद सर. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल आणि निरंजन यांची हीच खासियत राहिले. बॉलला बरोबर येऊन देतात, त्या मेरिटवर खेळतात आणि सिच्युएशन नुसार ते बॅटिंग करत असताना सातत्याने पाहायला मिळतात. परंतु एका साईडला मी गोलंदाज गोविंदाचं कौतुक करेन, जशी त्याने विथ द बॅटने खूप चांगली बॅटिंग केली आणि विथ द बॉलने बोटांतील जादू दर्शवत असताना त्याच पद्धतीने चांगला आतापर्यंत स्पेल पाहायला मिळतोय. अप्रतिम, क्या बात आहे. फर्स्ट स्लिप सुद्धा त्या ठिकाणी घेतली गेले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं की फर्स्ट स्लिप ही तैनात केली जाते आणि त्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चंदीगाव या टीमच्या माध्यमातून गोविंदाच्या गोलंदाजीवर ट्रॅप रचला गेलाय फायर पास्तर टीमच्या अगेन्स्ट. यावेळेला ऑन द टोस चांगला फटका मयुरीच्या बॅटमधून, चाबूक शॉट, सरळ बॉल निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार, गुड शॉट, 4 रन.
7 रन झालेले आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आदरणीय सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या विचारांच्या प्रेरित झालेले संपूर्ण पदाधिकारी. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहायला मिळतं की फायदा हा शब्द नाही आहे या स्पर्धेचा. इथे 8-8 षटकांचे सामने खेळवले जातात. ही खूप मोठी उपलब्धी आहे. मग तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा 2-2, 2.5-2.5 लाखाच्या स्पर्धा असतात त्यावेळेला तुम्हाला 2 ते 3 षटकं खेळवली जातात. परंतु इथे प्रॉपरली तुम्ही 8 षटकं खेळतायत म्हणजे स्ट्रॅटेजी बनली जाते. गेम प्लॅनिंग काय असतं, कसोटी काय असते, याचा प्रत्यय सध्या तरी सरावलीच्या मैदानात येताना पाहायला मिळतोय. 7-2 फायर पास द टीम. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह. या वेळेला मात्र विकेट मिळण्याची 8 शक्यता होती. काय फेकी केली होती, अप्रतिम आपण पाहू शकलाय. संजूच्या माध्यमातून रन जर आपण पाहिले तर एक थ्रो होता. डायरेक्ट जर हिट झाला असता तर कदाचित निरंजन घरत यांना परतावं लागलं असतं. परंतु चांगली फिल्डिंग आणि तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बॅकफुटला जाऊन हलक्याशा हाताने चेंडूला जाणून बुजून खेळलं गेलं जेणेकरून स्ट्राईक रोटेट होईल. धावांचा वेग जो आहे तो वाढत राहील. आणि जेव्हा स्ट्राईक रोटेट होते त्यावेळेला तुमची मानसिकता ही स्ट्रॉंग बनते. आणि जेव्हा डॉट बॉल येतात त्यावेळेला मानसिकतेचं खच्चीकरण होतं. आणि त्यामुळे सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक सध्या तरी दोन्ही फलंदाज जाणतायत. लाईफ लाईनचा वापर करतायत. 9-2. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, स्ट्रेट ड्राईव्हचा अगदी नेत्रदीपक फटका सौंदर्यपूर्ण निरंजन घरतच्या बॅटमधून खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट. हॅलो हॅलो. नक्कीच अजून एक महत्वपूर्ण सत्कार आपल्या या व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करेन कृष्णाजी घरत सर याचा आपला देखील सत्कार केला जाणार आहे सुनील राऊत सरांच्या हस्ते. मी विनंती करेन सुनील राऊत सर आपल्या शुभ हस्ते कृष्णाजी घरत सरांचा हा यथोचित सत्कार. सुनील घरत यांच्या हस्ते हा यथोचित सत्कार केला जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने एक सुरेख स्पर्धा आपल्या समोर पार पडत आहे. आपला हा आशीर्वाद कायम आमच्यासोबत असाच राहील अशी आम्ही आशा करतो आणि आपलं मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये मनसे चषक 2026. आणि तदनंतर पुन्हा एकदा जाणार आहोत आपण मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रमोद सर. नॉट आउट सध्या आपण पाहतायत. आणि रिव्ह्यूचा तर आपण पाहिला तर कॉट बँडचा रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे. अल्ट्रा एज सध्या तरी टेक्नॉलॉजी आलेली नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लेग बिफोर विकेट असेल, कॉट बँडच्या स्वरूपात असेल, त्या अजूनपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी आलेली नाहीये. आणि त्यामुळे मात्र इथे नॉट आउटचा करार दिला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक. 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉस बॉल ऑफ साईडला खूप चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळलाय. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. सरासरी आता बरोबरीने चाललेत कारण या षटकामध्ये एक चौकार आलाय. मागील षटकामध्ये शेवटच्या बॉलवर मयुरीच्या बॅटमधून चौकार आला. म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या दोन्ही बॅटर खेळत असताना आणि चांगली पार्टनरशिप भागीदारी रसत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काव्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर इथे 13 वर 1 गडी बाद होता वैदू 11 चंडीगाव या टीमचा आणि 2 धावेने पुढे आहे तो संघ फायर पास्तळ. 1 विकेट अजून एक्स्ट्रा गेली. म्हणजेच इथे आपण पाहू शकतायत की बरोबरीने चाललेत, नो डाऊट अबाउट इट. परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता बॉल आहेत तुमच्याकडे ते 36 आणि 36 बॉलमध्ये विजयासाठी 43 रनची आवश्यकता असेल. 36 बॉल 43 रन
कारण 15 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 रनची आवश्यकता. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा मनसे चषक 2026. थँक्यू. सध्या ऑन स्क्रीन आमच्या श्रोत्यांसाठी मॅनहटन आपण पाहू शकाल. अप्रतिम पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने पाहायला मिळतात फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग मध्ये काय कंपॅरिझन आहे, कुठे कोणत्या ओव्हरला कधी किती धावांवर विकेट गेलेत, त्याचं परिपूर्ण मॅनहटन आपण पाहू शकताय तोमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच मिस्टर मयूर गरत आणि नमित गरत. 36 बॉल 43, 36 balls remaining and 43 runs required to win. Brings break यानंतर जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. गोविंदा विकेटच्या शोधामध्ये आहे. ही जोडी खूप महत्वाची असणार आहे फायर पास्तर टीम साठी आणि आता गावाची प्रतिष्ठा पणाला लागले दोन्ही टीमच्या. टफ वेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना गोविंदाची हीच मात्र आपण पाहू शकतायत खासियत राहिले. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोविंदा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना खूप चांगला वेग, वेगेबरोबर नियंत्रण. फील्ड पोझिशन सध्या आपण पाहिली तर कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा आतमध्ये आहे, शॉट मिड ऑन आतमध्ये आहे, स्क्वेअर लेग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल. भावेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मिळते डिक्लरेशन झोनच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. मृणय यावेळेला दर्शवतोय 16 धावसंख्येवर. 16 लॉस ऑफ 2 विकेट. सामना बॅलन्स आहे अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जालिमजी तडवी साहेब, कामगार सेना उपसचिव, महाराष्ट्र राज्य अगदी पहिल्या रात्रीपासून पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेत. विजयजी गांगुडे साहेब असतील, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष मितेजी राऊत, उपविभाग अध्यक्ष. एक सुंदर व्यक्तिमत्व या गावातील अनमोल रत्न आहेत. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. सातत्याने गोविंदा यांचं फोकस आहे की निरंजनची विकेट, मयुरीची विकेट ही कदाचित भागीदारी जर ब्रेक झाली तर सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो असं त्यांची थिंकिंग ही सातत्याने पाहायला मिळते. 33 बॉल 42 रन. परंतु फायर पास्तळ या टीमकडे लाईनअप, बॅटिंग लाईनअप जी आहे ती खूप मोठी आहे. यावेळेला ऑन साईडला फटका खेळलाय आणि आकाशने प्रयत्न चांगले केले परंतु तोकडे प्रयत्न पडले आणि सरळ बॉल निघून गेला षटकारासाठी. 6 धावा. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु यावेळेला षटकार महत्वपूर्ण आला आणि इथून जर आपण पाहिलं तर आकाशचे एफर्ट चांगले होते. अप्रिसिएट सुद्धा केलं त्या ठिकाणी. काय एफर्ट होते इथे आपण पाहू शकतायत. जसा मात्र बॉल यावेळेला आला, आकाशने मात्र छलांग लावली होती आणि शेवटच्या मोमेंटला थोडस जजमेंट चुकलं. कदाचित थोडासा मात्र यावेळेला पाठीमागून आला असता तर कदाचित झेल कन्वर्ट झाला असता. यावेळेला यस, विकेट डाऊन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज बा स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी. मला इथे प्रामाणिक क्रिकेट खेळायचंय, खोटं बोलून मला जिंकायचं नाहीये हे दर्शवत असताना निरंजन घरत, अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका बाळू यावेळेला आपण पाहू शकताय बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. पॅटची एज आणि स्वतः अंपायर बनले. वा, काय स्पोर्ट्समॅनशिप. अपकमिंग यंग टॅलेंटने हेच मात्र त्याच्याकडून शिकावं. वा, टाळ्यांचा गजर यायला हवा.
फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात ते जन्माला येतात. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये चांगले चांगले प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये दाखवलाय. संघाची धावसंख्या 22 वर 3, 31 बॉल आणि 36 रन. चला, विपुल सीसी वानगाव टीमचे कॅप्टन आणि युवा 11 उमरोळी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला, टॉस बॉक्स जॉईन करायचा आहे, यानंतर लगेच सामना होईल. प्लीज दोन्ही संघ जर आले असतील तर या. 31 बॉल 36 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पुष्कर. घरातला आपण पाहताय ज्याच्या नावावर एक चांगला झेल. 22 ला 3. त्यावेळेला ऑन दी टोस खेळलाय, खूप चांगला फटका आणि सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. गुड शॉट पुष्कर घराच्या बॅटमधून. प्रतिम खणखणीत चौकार. थँक्यू. 3 षटकात वेळ घेतलेला आहे तो 13 मिनिटाचा. 3 षटक 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सूर्य नारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंगच समजला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सुंदर सॉन्ग यावेळेला आपण पाहिलं ऐकलं चिराग डीजेच्या माध्यमातून. स्वतः चिराग यावेळेला आहेत. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल आहेत 30 आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. जवळजवळ 32 रनची आवश्यकता आहे. विकेट्स 3 गेलेत. भावेश एक विकेट टेकर गोलंदाज मयुरेश समोर. पहिलाच बॉल भावेशचा. ह्या वेळेला सन्मान दिलाय. भावेश याची बॉडी लँग्वेज जी आहे ना ती अप्रतिम पाहायला मिळते. आणि भावेश नावाचे जे खेळाडू असतात ते वेगळंच रसायन म्हणून ओळखलं जातं. भावेश पवारला आपण पाहिलं, भावेश पाटील किडला आपण पाहिलं. आणि भावेश पवारचे एक इंटरव्ह्यू घेतली होती मी ज्या वेळेला मोहनदादा पाटील यांची स्पर्धा झाली जुचंद्रमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेला बॉलला लेफ्ट केलं. कंट्रोल संयम पहा किती महत्वाचा असतो. इथे छेडछाणी करण्याचा प्रयत्नच केला नाही. भावेशला असं वाटलं की या वेळेला मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करेल, परंतु गेम प्लॅनिंग चांगलं होतं. भावेश त्याचं रिॲक्शन पहा चेहऱ्यावरचं. व्हाईट बॉल 27 ला 3. यावेळेला भावेश पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन खर्च केलेत. भावेश पवार खेळाडू महान पाहायला मिळाला. एसपीएलचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा ठरला. 28 ला 3. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील, परंतु इथे मात्र फिल्डर पाहायला मिळतोय फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. हा दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. भावेश पवार जेव्हा सुरुवातीला आला तेव्हा त्याला गोलंदाजीवर आक्षेप आणला होता पंचांनी. बऱ्याच पंचांनी मात्र त्याला बॅन केलं गेलं. गोलंदाजीमध्ये फेकी बॉलर आहे, जर्क गोलंदाज आहे, परंतु त्याने हार मानली नाही आपल्या करिअरमध्ये. ऑन साईडला वाह काय ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी सुंदर पद्धतीने कलात्मकता दाखवली. बरोबर बॉल बॅटवर घेत असताना स्वीट स्पॉटला बॉल कनेक्ट होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. आता रन्स हव्या आहेत त्या 27. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्युट केलंय. तेवढीच चांगली फिल्डिंग. संजय पुढे सरसावतायत. संजय पुढे सरसावत असताना 1 रन ऍड होईल. 32 ला 3 4 बॉलच्या समाप्तीनंतर.
भावेश सध्या या वेळेला 2 व्हाईट बॉल फेकतोय, रन्स खर्च करतोय, परंतु मयुरेश आणि पुष्कर मयुरेशने षटकार जर ठोकला तर ओमसाई स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपये. क्या बात आहे. मयुरेश साठी हे प्राइज भाऊजींकडून हे प्राइज आहे. प्रेमापोटी प्राइज लावलं जातं. संघाची धावसंख्या 32 झालेली आहे. 3 गडी बाद. चांगला कमबॅक केला या बॉलवर. चांगला बॉल होता, थोडासा खोलवर बॉल. मयुरेश चांगली बॅटिंग करत असताना फुटवर्क चांगला आहे मयुरेशचा, आणि त्यामुळे फुटवर्क तुमचं जर चांगलं असेल तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित असतील. आता 4 षटकांचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक असेल. 33ला 3. सध्या आपण पाहताय फायर पास्तर 10 धावेने पुढे आहे. वैदू इलेव्हन चंडीगाव या टीमच्या बरोबरीने आपण पाहिलं तर पुढे आहे. त्यामुळे आता फायर पास्तर टीम विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. कंपॅरिझन करताना 24 बॉल 25 रन हे सामन्याचं समीकरण असेल. हलकासा ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट या वेळेला होईल. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मनसे चषक 2026. येस सर, आपण जाणार आहोत अजून काही सत्कारांकडे. आपण पाहतोय आपले मान्यवर आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी विनंती करेन सूरज जैन सर आपल्या या व्यासपीठावर सत्कार केला जाणार आहे, आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन यतीन भोईर सर यांना. आपल्या हस्ते हा यथोचित सत्कार इथे या व्यासपीठावर केला जाईल. वेलकम असणार आहे सूरज जैन सर. धन्यवाद, आपण या स्पर्धेसाठी आलात. नक्कीच आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेचं सुरेख प्रतीक एक सन्मान चिन्ह देऊन आपण आपल्या मान्यवरांचा सत्कार करतोय. तदनंतर पुढील सत्कार असणार आहे हेमंत जैन सर यांचा देखील सत्कार आपल्या या मुख्य व्यासपीठावर केला जाईल, आणि हा सत्कार करण्यासाठी मी त्रिपुल घरत सर यांना आमंत्रित करेन. आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच वेलकम असणार आहे हेमंत जैन सर. धन्यवाद, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात. आपली उपस्थिती आमच्यासाठी आणि आमच्या आयोजकांसाठी खरंच खूप मोलाची असणार आहे. सुरेखरित्या आपण पाहतोय आपल्या मान्यवरांचा सत्कार या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर पुढील सत्कार कुशल भोईर सर, आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन मितेश राऊत सर यांना. आपल्या शुभ हस्ते कुशल भोईर सर यांचा देखील सत्कार या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. कीच वेलकम असणार आहे सर्व मान्यवरांचं. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल ही प्रदान केली जाते आपल्या या मान्यवरांना. प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ, आणि त्यासोबतच स्पर्धेची सुरेख आठवण हे सन्मान चिन्ह, या सर्व गोष्टी देऊन हा यथोचित सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावर पार पडत आहे. नक्कीच सुरेखरित्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत असणार आहे या मनसे चषक 2026 च्या महासंग्रामात. आणि तदनंतर लगेचच आपण जाणार आहोत चालू सामन्याकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 36 या धावसंख्येवर 36 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 22 रनची आवश्यकता. ऑन साईडला यावेळेला आपण पाहताय तर 1 रन ऍड होईल. 36 आता झालेत, लक्षात घ्या. 36 धावा झालेत. 22 रनची आवश्यकता. 22 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण आहे. बॉल टू रन जेव्हा असा सामना येतो ना, त्यावेळेला एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. यावेळेला वेग होता, मात्र हा झेल खूप महत्वपूर्ण. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात, ते केलं नाही. आणि चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ. 1 रन ऍड होईल. राऊंड द विकेटने आले. कोण बदलला? ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. थोडेसे झुकले, परंतु परफेक्ट यावेळेला 100% दिले नाही. 1 रन ऍड होते. संघाची धावसंख्या 37. लॉस ऑफ 3 विकेट.
ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र ऑफ साईडला पुन्हा एकदा गफलत केली गेले. 1 रन ऍड होईल. याच गोष्टी खूप महत्वाच्या राहणार आहेत, बारीक सारीक गोष्टी. मात्र फिल्डर वारंवार चुका करत असताना 4 बॉलचा खेळ झाला. 38 रन. पराजय यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. अप्रतिम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. 38ला 3. 20 रनची आवश्यकता आहे. 19 बॉल आहेत. अप्रतिम भन्नाट वेग पाहायला मिळाला. काय रफ्तार होता यावेळेला. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत आणि 5 षटकांसाठी जो वेळ घेतलेला आहे तो बरोबर तुम्ही 20 मिनिटांचा. आता 2 षटक 15 मिनिटांत तुम्ही फेकले गेले पाहिजेत. 18 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 18 बॉल 20 रन. चला, युवा 11 उमरोळी आणि विपुल सीसी वानगाव दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज. पॉवर प्ले सध्या आपण पाहू शकणार आहोत 6व्या षटकामध्ये. जुगल तांडेल त्या ठिकाणी इशारा करत असताना संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले आणि गोलंदाजी मार्कवर आणलंय. अनिकेत 18 बॉल 20 रन. 1 रन. काय मोठी पार्टनरशिप अप्रतिम झाले. निरंजन गरज बाद झाल्यानंतर पुष्करला पाठवलं. मयुरेशने आतापर्यंत सावध पवित्रा घेतलाय. स्वतःला, संघाला, डावाला सावरलंय फायर फास्टर टीमला. चला, धावत पळत या खुश राऊत. 38ला 3. 18 बॉल. विजयासाठी 20 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय आणि इथे मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडला आणि इथे मात्र आपण पाहू शकताय संजय थोडेसे निराश होते. सर्व काही आता डळमळीत झालंय. हा झेल इझी होता. कॅच ड्रॉफ्ट होत असताना इझी कॅच घेण्याच्या प्रयत्नात मात्र खराब फिल्डिंग आणि इथे आपण पाहू शकताय ती कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे एका क्षणाला मी म्हणेन, कारण इथून चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. 18 रनची आवश्यकता. आतमध्ये येणारा बॉल होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. आकाशने चेंडूला गॅदर केलं. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. अनिकेतने मात्र लगेच क्विकली विचार केला की आता मला साथ देत नाहीयेत फिल्डर, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. डॉट बॉल शिवाय पर्याय नाहीये. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस सुटतात. कॅचेस सुटल्यानंतर तो पश्चाताप सोसावा लागतो आणि हीच ती वेळ असते की तुम्हाला सिद्ध करण्याची. चांगला बॉल. तेच मी उल्लेख केला की आता मला काहीतरी करावं लागेल. डॉट बॉल. स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण फिल्डर साथ देत नाहीयेत. बरोबर यावेळेला लेग स्टंप की ऑफ स्टंप मात्र यावेळेला उद्ध्वस्त केलाय. ऑफ स्टंप उद्ध्वस्त केलाय. 40ला 4. फलंदाज बाद. बॉल आहे तुमच्याकडे आता 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्या आहेत त्या जवळजवळ आपण पाहू शकतायत 18. रुपेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉलची चाचपणी केली जाते. 15 बॉल 18 रन. हे फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अनिकेत रफ्तार का सौदागर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चंडीगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जसं गोविंदा
चंडीगाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम आल्या मात्र खरपूस समाचार घेतला. स्वागत केलं षटकाराने. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत षटकार. 6 रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरने. या चेक करूया डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीप मध्ये बॉल होता. आपण पाहू शकतायत अगदी डीप मध्ये होता. नो डाऊट अबाउट इट. षटकार आलाय. 40 वरून धावसंख्या 46 ला पोहोचली. इनफॉर्म बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नवापूर एक्सप्रेस परेश शारेकरला सुद्धा कुंभवलीच्या मैदानात 3 बॉल 3 षटकार ठोकून आपल्या संघाला विजयी मिळवून दिलं होतं. तोच हा फलंदाज कृपेश. नामी काफी है. 1 बॉल 6 रनची आवश्यकता असताना खासदार चषक अंबटगोड मैदान ऐतिहासिक त्याच मैदानात षटकार ठोकला. हाच तो कृपेश. नाव लक्षात ठेवा. 46 ला 4 12 रनची आवश्यकता. बॉल जरी हरवला तरी सुद्धा नवीन बॉल तुम्हाला या ठिकाणी ऍडजस्ट करावा लागेल. याची दखल घ्यायची आहे. अप्रतिम चांगला बॉल आणि ऑन साईडला यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने आपण पाहू शकतायत. जो कॉन्फिडन्स लेवल आता अनिकेतचा पुन्हा एकदा या ठिकाणी येत असताना जो 5व्या बॉलवर आपण पाहिला तर तो हरवला होता आत्मविश्वास, तो पुन्हा एकदा आता आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या बॉलवर तो आत्मविश्वास हरवला होता. कृपेश 13 बॉल 12 रन. 13-12चं समीकरण. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत आणि पुन्हा एकदा चुकी. खराब फिल्डिंग. आता इथे चुकीला माफी नाहीये. फक्त तुम्हाला आता युट्यूबवर जाऊन आपण काय चुका केलेत हेच फक्त पाहावं लागणार आहे. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाहीये. हा झेल इझी होता. महेशने या अगोदर चांगले झेल टिपलेत, परंतु आता अनिकेत काहीच करू शकणार नाही. एक गोलंदाजाची परीक्षा काय असते याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. आता इथून 10 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत. एखाद्या गोलंदाजाला जेव्हा 6 बॉल 6 षटकार लागतात ना, त्यावेळेला 11च्या 11 खेळाडू त्याला दोष देतात. संपूर्ण गाव त्याला दोष देतो. परंतु जेव्हा तो चांगली गोलंदाजी करतो, फिल्डर चुकी करतात, त्यावेळेला मात्र त्याची पाठ कोणीही थोपटत नाही. त्यामुळे गोलंदाजात सुद्धा आपल्या करिअरमध्ये कौतुक करा. त्याला पाठीशी घाला की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा पुन्हा एकदा तू उभारशील. पुन्हा एकदा त्याच जोमाने तू चांगला खेळ करशील, चांगली गोलंदाजी करशील. एक गोलंदाजाचं एक पॉवरफुल माइंड असतं. 12 बॉल 10. त्यामुळे गोलंदाज सध्याच्या घडीला खूप त्यांचं टर्फ झालंय. 6 बॉल त्यांना हाताळायचे असतात वेगवेगळ्या लाईन लेंथवर. आता 12 बॉल 10. फिल्डर जर साथ देत नसतील तर गोलंदाज काय करेल. एक मराठीत म्हण म्हटली जाते की बुडत्याला काडीचा आधार. अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फोर्स केलाय या बॉलला. फिल्डर अनिकेत पुढे सरसावे. चांगली फिल्डिंग. मला जयच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी हाताळली गेले. 11 बॉल 9 रन. मॅच होती कुठे आली कुठे. कदाचित ते झेल टिपले असते, धावांचा वेग वाढला नसता, परंतु क्रिकेट आहे आणि आजच्या दिवसामध्ये मितेजी राऊत यांची सध्या धावपळ, खूप मेहनत, सातत्याने. काल रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती आणि खूप टेन्शनवालं काम निर्माण झालं होतं. 11 बॉल आणि 9 रन. 11 बॉल 9. कृपेश मॅन इन फॉर्म.
ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ बॉलला गोल केलंय षटकारात. वा, सातत्याचं दुसरं नाव. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. कृपेश आहे ब्रँडेड षटकार. पास्तळचा ब्रँड सध्या चमकलाय. क्लास दाखवलाय, क्लास यावेळेला आपण पाहू शकतायत. अगदी यावेळेला जो बॉल खेळला गेला अप्रतिम. चक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आता होप सोडलेत. व्हाईट बॉल, व्हाईट +1 मिळतील 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56. आणि आता हळूहळू टॉप 4 मध्ये पावलं उचलत असताना झेल किती महत्वाचे असतात हे ठाऊक आहे. एका रनची आवश्यकता असताना मात्र यावेळेला विकेट मिळते. फलंदाज बाद. स्कोर आर लेवल, स्कोर बरोबर लेवल झालेला आहे. 1 रनची आवश्यकता. फलंदाज बाद. मयुरेशने चांगला खेळ केला. एक भिंत म्हणून राहिला या संघामध्ये आपण पाहिलं तर. कारण निरंजन घरत बाद झाल्यानंतर मयुरेशला माहिती आता माझ्यावर संपूर्ण जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जाणली. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आणि खेळाडू कधी थकत नाही. ती जबाबदारी स्वीकारली. एकदा जोरदार टाळ्या मयुरेशच्या बॅटिंगसाठी येऊ द्या. क्लास बॅटिंग केली. टाळ्यांचा कडकडाट होत असताना एका साईडला फिल्डरने चुकी केली. त्याचा अंगलट हा सामना पाहायला मिळतोय. फार मोठी चुकी केली असंच मी म्हणेन ऑन साईडला. आणि अशा प्रकारे कॉन्फिडेंटली धाव लाविन्यच्या बॅटमधून. आणि इथून मात्र टॉप 4 मध्ये